हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप. आजचा टॉपिक आहे थिंग्स एव्हरीवन शुड नो. प्रत्येकाला या गोष्टी माहिती असायला पाहिजे. तर त्या काय गोष्टी आहेत त्या बघूयात. डिहायड्रेशन कॅन फील लाईक अँझायटी. ड्रिंक वॉटर फर्स्ट. डिहायड्रेशन म्हणजे आपल्या बॉडीतलं शरीरातलं पाणी जेव्हा कमी होतं, जेव्हा आपण कमी पाणी पितो तेव्हा तुम्हाला असं थकल्यासारखं वाटतं आणि तुम्ही चिंतातूर असं होता. तर तेव्हा काय प्यायचं, काय करायचं आहे, तर पहिलं आपण जाऊन पाणी प्यायचं आहे. गट हेल्थ इम्युन स्ट्रेंथ. गट हेल्थ इज इक्वल टू इम्युन स्ट्रेंथ. फिक्स डायजेशन फर्स्ट. गट हेल्थ म्हणजे पोटाचं आरोग्य. असं म्हटलं जातं की आपलं पोट, आपलं गट हेल्थ, आपलं पोट हा आपला सेकंड ब्रेन आहे. म्हणून ज्याचं पोटाचं आरोग्य चांगलं, त्याची इम्युनिटी पॉवर चांगली राहते, तो कमी आजारी पडतो. तर आपण आपलं डायजेशन आधी फिक्स करायला पाहिजे. पहिलं आपलं डायजेशन जर प्रॉपर असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. थर्ड, सिटिंग 30+ मिनिट्स स्लोज मेटाबॉलिझम. स्टँड और मूव ऑफन. जेव्हा तुम्ही दिवसभर बसून राहताय किंवा 30 मिनिट्स पेक्षा जास्त एका जागेवर बसताय, तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम कमी होतं. चयापचयची क्रिया कमी होते. त्याच्यामुळे आपला जरी सेटिंगचा जॉब असेल तरी आपण मध्ये मध्ये उठायला पाहिजे अर्ध्या पाऊण तासाने, आणि आपण एक राऊंड मारून यायला पाहिजे. फोर्थ, लो मॅग्नेशियम काय करतं, इज इक्वल टू पुअर स्लीप. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपली झोप सुद्धा बिघडली जाते. तर जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की तुमची झोप बिघडते आहे, तेव्हा तुमच्या शरीरात मॅग्नेशियमचे कमी आहे. आणि मग ते कमी झालं मॅग्नेशियम तर काय होतं, तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, तुम्हाला क्रॅम्प्स येतात हातापायामध्ये. तर आधी तुम्हाला मॅग्नेशियम रिच फूड खायला पाहिजे. अं, किंवा मॅग्नेशियम रिच फूड खाल्ले तरी खूप इनफ आहे. नेक्स्ट, बॅड स्लीप ट्रिगर्स वेट गेन अँड ब्रेन एजिंग. जेव्हा तुमची झोप कमी प्रमाणात होते किंवा तुमची झोप व्यवस्थित होत नाही, तर ते तुमचं वेट गेन करायला आणि तुमच्या ब्रेनला म्हातारं करायला, म्हणजे तुमचं एज जास्त दिसायला, तुम्ही म्हातारे लवकर दिसू लागता जेव्हा तुमची झोप प्रॉपर होत नसेल. तर तुम्ही अगोदर तुमच्या झोपेचं प्रमाण व्यवस्थित करायला पाहिजे. तुम्ही रात्री 10 वाजता तरी 10 ते 10:30च्या दरम्यान झोपायला पाहिजे. 10 ते 2 आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन निर्माण होतं, जे झोपेचं संप्रेरक आहे, हार्मोन आहे. तर आयडियली 10 ते 4 हा झोपेचा टाइम असावा. तर जर तुमची नाईट शिफ्ट वगैरे असेल तर तर ते त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. पण जेव्हा तुम्हाला डे शिफ्टच असते तर तेव्हा ट्राय करा लवकर झोपायचा, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायचा. शुगर स्पाइक कॉज मूड स्विंग अँड ब्रेन फॉग. शुगर स्पाइक ने काय होतं, तुमचा मूड स्विंग होऊ शकतो, तुमचा ब्रेन फॉग होऊ शकतो, तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. तेव्हा आपल्या आहारात शुगर कमी असायला हवी, म्हणजे नकोच शुगर. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला मग ग्लुकोज कसं मिळणार, तर आपण जे फ्रुट्स खातो त्याच्यामधून आपल्याला नॅचरल ग्लुकोज मिळतं. आणि भाज्यांमध्ये पण नॅचरल ग्लुकोज असतं. तर हे शुगरचं प्रमाण जितकं शक्य होईल तितकं कमी करा. माउथ ब्रीदिंग रन स्लीप अँड एनर्जी. यूज युअर नोज. जेव्हा तुम्ही तोंडाने श्वास घेताय तर तेव्हा ते तुमच्या एनर्जीवर आणि तुमच्या झोपेवर ते इफेक्ट करू शकतं. तर तुम्ही शक्यतो ट्राय करा नाकाने श्वास घेण्याचा. जेव्हा आपण नाकाने श्वास घेतो आणि तोंडाने श्वास सोडतो तेव्हा आपलं रेस्पिरेटरी सिस्टम सुद्धा चांगला राहायला मदत होते. सो थँक यू.